बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत। महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना घडलेली आहे। महापालिकेची लिफ्ट ही तुटून खाली आली आहे। ओव्हरलोड झाल्यामुळे वायर तुटल्यामुळे लिफ्ट 5व्या मजल्यावरून थेट दुसऱ्या मजल्यावर आली आहे। लिफ्टमध्ये पदाधिकारी, पत्रकार देखील होते। तळमजल्याचं गेट तोडून सर्वांना बाहेर काढण्यामध्ये आलंय। सुदैवाने सर्वांचा जीव वाचलाय। लिफ्टची 8 जणांची क्षमता असताना सुद्धा त्यामध्ये 15 ते 16 जण गेल्यामुळे लिफ्ट खाली आली। मालेगावमध्ये ही सगळी घटना घडलेली आहे। मालेगावमध्ये लिफ्ट तुटल्यामुळे ओव्हरलोड झाला। आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याकडे। बब्बू, नेमकं काय घडलंय? प्रियंका, आपल्याला माहिती आहे का आज मालेगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक होती। ती निवडणूक पार पडल्यानंतर जे कार्यकर्ते, नगरसेवक, पत्रकार जे महापालिकेच्या याच्यातून बाहेर पडायला निघाले, काही जण जे आहेत ते लिफ्टमध्ये गेले। त्याच्यात 2-3 नगरसेवक, 4 ते 5 पत्रकार आणि इतर पदाधिकारी होते। खरं म्हणजे ती लिफ्ट क्षमता ते 7 ते 8 लोकांचीच आहे, मात्र 15 ते 16 पेक्षा जास्त जण त्याच्यात गेल्यामुळे ती ओव्हरलोड झाली आणि जशी लिफ्ट सुरू केली त्याची वायर तुटली आणि ती थेट खाली आली आणि मोठा आवाज झाला। त्याच्यामुळे काय झालं हे पाहण्यासाठी एकच खळबळ उडाली। सर्वजण धावत तिकडे गेले। सिक्युरिटी गार्ड आले, त्यांनी शेवटी तळमजल्याचा जो वरचा भाग होता तो तोडला आणि त्याच्यातून ते एक एक करून सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। विशेष म्हणजे ही लिफ्टची अनेक वर्षापासून ती लिफ्टची काही देखभाल करण्यात आलेली नाही असे बोललं जाते आणि एकूणच ही जी मोठी दुर्घटना घडली। मात्र याच्यात कोणाचाही सुदैवाने मृत्यू झाला नाही किंवा कोणालाही इजा झालेली, सर्वजण सुखरूप आहेत आणि त्याच्यात जे 2 नगरसेवक आहे, 4 पत्रकार आहे आणि इतर नागरिक आणि पदाधिकारी होते। निश्चितच बब्बू, लिफ्टची क्षमता 8 जणांची असल्यानंतर देखील 15 ते 16 जण या लिफ्टमध्ये घुसले आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडल्याचं कळतंय। धन्यवाद बब्बू दिलेल्या माहितीसाठी। मुंबई महापालिकेची महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे हे आता स्पष्ट झालंय। शिवसेना उबाठा मुंबईच्या महापौर पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार देणार नसल्याचं स्पष्ट झालंय। आम्ही अपशकुन करणार नाही असं शिवसेना उबाठाच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी सांगितलंय। आम्हाला आकड्यांची गणितं मान्य असून सक्षम विरोधकांची भूमिका बजावणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या। त्याचबरोबर आमची लढाई मराठी माणसाच्या अस्मितेसाठी होती असंही त्यांनी स्पष्ट केलंय। तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदी कोण बसणार याची चर्चा झाली। त्यानंतर भाजपकडून महिला नेत्या तावडे यांना उमेदवारी देण्यात आली। आता आपण बघतोय उबाठाकडून उमेदवार देण्यात येणार का, या सगळ्या चर्चा सुरू होत्या आणि त्यानंतर गटनेत्या किशोरी पेडणेकरांनी हे स्पष्ट केलंय की शिवसेना उबाठा पक्षाकडून उमेदवार देण्यात येणार नाहीये। त्यामुळे महापौर पदाची ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार असल्याचं चित्र स्पष्ट झालंय। बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावावरती जे काही मुंबईमध्ये माइंडेड मिळालेलं आहे, मग ते बाळासाहेब कोण गरजेपुरतं वापरतंय की बाकी ते लोकांना दिसतंय। त्यामुळे आमची लढाई ही मराठीच्या अस्मितेसाठीच होती, कायम ती करत आलोय, पुढेही करत राहू आणि मुंबईचं जिथे आता मराठीच महापौर दिलाय त्या नक्कीच आम्ही अपशकुन करणार नाही। सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून, म्हणजे गट म्हणून सक्षम विरोधी, ते आम्ही जसं सत्तेत असतानाही अनेकदा आम्हाला विरोधी पक्षांच्या पण भूमिका बजावाव्या लागलेल्या आहेत। तर आता तर आम्ही त्याच भूमिकेत आहोत। तर ती आम्ही भूमिका पद्धतशीर, नीट नेटकी, कुठल्याही दबावाला बळी न पडता, कुठल्याही आमिषाला बळी न पडता, प्रत्येक नगरसेवक आपापल्या विभागातला जे काही प्रश्न आहेत ते सक्षमपणे मांडतील, भांडतील मुंबईसाठी आणि मुंबईसाठी जे जे भल्याचं आहे ते आम्ही करण्यासाठी कटिबद्ध आहोत। तर आपण या संदर्भात बोलूयात। आमदार प्रवीण दरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रवीणजी, न्यूज 18 मराठीमध्ये स्वागत आहे आपलं। आता किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या ते आपण ऐकलंच की आम्ही अपशकुन करणार नाही आणि त्यामुळे त्यांच्याकडून उमेदवारही देण्यात येणार नाहीये। काय आपली प्रतिक्रिया? मला वाटतं अशा प्रकारची भूमिका उबाठाची असेल किशोरी पेडणेकर बोलल्याप्रमाणे
तर त्याचं स्वागतच आहे. हम्म. कारण शेवटी राजकारण हे निवडणुकीपुरतं आलं. निवडणुकीनंतर या ठिकाणी मुंबईकरांच्या हिताच्या गोष्टी महत्वाच्या आहेत. हम्म. आणि आपण बघाल की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विकासाच्या मुद्द्यावर मुंबईकरांकडे मतं मागितली हम्म. आणि मुंबईकरांनी विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी भरभरून मतदान केलं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी जर भूमिका घेतली असेल की आपशकून करायचं नाही, तर त्यांनी करू नये. ते चांगलं आहे. मुंबईकरांना आज विकास पाहिजे आणि मुंबईच्या विकासामध्ये विरोधी पक्षाचं पण सहकार्य घ्यायला आमची तयारी आहे. कारण शेवटी निवडणुका वेगवेगळे पक्ष लढतात, सगळ्यांचा उद्देश विकास हा असतो आणि त्याच्यामुळे जर आता विकासासाठी चांगली भूमिका उभाटा घेत असेल हम्म. तर त्याचं निश्चितच स्वागत आहे. त्यांनाही बरोबर घेऊन आम्ही मुंबईचा विकास करू आणि त्यांना मुंबईचा महापौर मराठी एवढंच नाही तर आम्ही उपमहापौर पण मराठी दिला आणि या मुंबईवर निश्चितच मराठी माणसांचंच वर्चस्व असेल याबद्दल दुमत असायचं काहीच कारण नाही. निश्चितच प्रवीणजी, धन्यवाद दिलेल्या आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.